मलकापूर शहरात 30 आणि 31 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे व्यापारी आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालंय। अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानातील माल, फर्निचर, विद्युत साहित्य व इतर मौल्यवान वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर बाधित व्यापारी व नागरिकांचे महसूल प्रशासनामार्फत तत्काळ पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मलकापूर व्यापारी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पावसाचे पाणी ओसरल्यानंतर झालेल्या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पीडितांना न्याय द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले। या निवेदनावर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उल्हासकुमार संचेती यांचे स्वाक्षरी असून निवेदन देताना विनोद राजदेव, विशाल मधवानी, संदेश संचेती, विकी लुल्ला यांच्यासह अनेक स्थानिक व्यापारी बांधव उपस्थित होते। काल रात्रीपासून मलकापूर परिसरामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीमध्ये मलकापूर विभागातील पुष्कळ दुकानदारांचे आणि नागरिकांचे अत्यंत नुकसान झालेले आहे। त्या नुकसानामध्ये व्यापारी बंधवांचे दुकानामध्ये पाणी शिरलेले असून त्याचे फार मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे। तर त्यांना निवेदन देण्यासाठी, अधिकाऱ्यांजवळ निवेदन देण्यासाठी आज आम्ही व्यापारी संघटनातर्फे इथे तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत। तर त्यांना आम्ही निवेदन दिले आहे आणि शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांचा पंचनामा करून योग्य ती मदत करण्यात यावी, अशी आमची व्यापारी संघटनातर्फे आपल्याला नम्र विनंती आहे। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।